इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीअंतर्गत गत दीड महिन्याच्या सर्वपक्षीय प्रचार रणधुमाळीनंतर 20 मे रोजी होणाऱ्या कल्याण लोकसभा 24 मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्यात थेट लढत होत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून त्यांच्या शेकडो कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदानासाठी स्वामीनगर, शास्त्रीनगर तसेच गांधीनगर येथे स्थानिक मतदारांसाठी विविध ठिकाणी जास्तीत जास्त मतदारांकडून अधिकाधिक मतदान व्हावे या अनुषंगाने नियोजनात्मक बूथचे आयोजन करण्यात आले होते। तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी स्वतः मतदान करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेल्या पवित्र अशा मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव साजरा करीत सदर महत्त्वपूर्ण अधिकारूपी कर्तव्य पार पाडले। तसेच सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळेस केले। तसेच महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणाऱ्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गत 2 टर्म मधील करण्यात आलेल्या असंख्य विकास कामाच्या जोरावर जनता त्यांना महाराष्ट्रातच नव्हे तर देशात रेकॉर्ड ब्रेक अशा विक्रमी मताधिक्याने निवडून देईल असा ठाम विश्वास अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी यावेळी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। आज कल्याण लोकसभा मतदारसंघात लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह आहे। सकाळपासून लोक आपला हक बजावत आहे आणि आपण सर्वांनी मतदान करावं। आपल्या लोकशाहीमध्ये आपली मताची ताकद आहे ते वापरावी आणि आपल्या शहराचा विकास व्हावा, या देशाचा विकास व्हावा यासाठी मतदान करावं ही माझी विनंती आहे।